आज आपण जाणून घेणार आहोत बुद्ध बृहस्पतीची अत्यंत रहस्यमयी पौराणिक कथा. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 7 मुले होती, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस येत. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेस आले. सर्व सुनांनी सांगितलं, असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही. आमची चूक झाली. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासाला जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या बाजूला 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं की ब्राह्मण जेवित आहेत. मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढीत आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीनीच्या सोंडेत माळ घातली आणि तिला नगरात फिरविली. ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालेल त्याचा राज्याभिषेक होईल अशी दौंडी पिटविली. हत्तीनीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली, पण मंडळीने त्याला तेथून हाकून दिलं आणि पुन्हा हत्तीन फिरवली. पुन्हा त्याच्याच गळ्यात तिनं माळ घातली. याप्रमाणे 3दा झालं. पुढं त्याचाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ती अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली. मग राजानं काय केले, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. मजूर खूप लागले. तिथं ह्यांची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनात संतोष पावला. तिनं बुद्ध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत सांगितली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. तिच्या हाती चांदीचं भांडं दिलं व तूप वाढायला सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळं झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी तिच्यावर बुद्ध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करू. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. या कथेतून आपल्याला सत्य, संयम आणि कर्माचे महत्त्व समजते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक व आध्यात्मिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन आणि प्रेरणादायी कथेसह. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.